वड्या तयार झालेल्या आहेत, एकदम परफेक्ट रंग आलेला आहे आणि आकार पण अगदी छान आलेला आहे. एक वडी तुम्हाला मी मोडून दाखवते बघा कशी झालेली आहे. बाहेरून एकदम कुरकुरीत दिसत आहे आणि आतमध्ये मऊ झालेली आहे. तर अशा पद्धतीची वडी ही खायला एकदम छान लागते, अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत. एक पेंडी हिरवीगार कोथिंबीर घेतली. आता ती भरपूर पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि थोडीशी खालीवर करायची, म्हणजे त्याच्यामध्ये माती असते ती पाण्याच्या तळाला जाऊन बसते आणि कोथिंबीर स्वच्छ होते. कोथिंबीर धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये ठेवून निथळून घ्यायची. कोथिंबीर निथळून घेतली आणि एका कॉटनच्या कपड्यावर अशी ठेवलेली आहे सुकण्यासाठी, म्हणजे ह्याच्यामध्ये जे धुतल्यानंतर पाणी राहतं ते कॉटनच्या कपड्यावर निघून जाईल. तर असे केल्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी राहत नाही जास्त. आपण चिरल्यानंतर कोथिंबीरला पण पाणी सुटतं, त्यामुळे पीठ जास्त मावत नाही. कोथिंबीरमध्ये पाणी राहिलं तर पीठ जास्त मावेल, यासाठी आपण धुवून घ्यायची आणि व्यवस्थित पुसून घ्यायची किंवा असे कॉटनच्या कपड्यावर पसरून ठेवायची. आता कोथिंबीर कापताना वेळेवर कापली तर खूप जास्त वेळ लागतो. आता मी दाखवल्याप्रमाणे कोथिंबीर कापून घ्यायची आहे. एकत्र हाताने घट्ट पकडायचे आणि चाकूने कापायची. एक बाजू कापून झाली की पुन्हा परतून घ्यायची आणि पुन्हा कापून घ्यायची. चाकूने कापल्यानंतर लवकर कापून होते. अशा रीतीने कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे. 1-2 ते 3 मिनिटातच कोथिंबीर कापून होते. 12-13 पाकळ्या लसूण घेतलेले आहे. लसूण जास्त वापरायचं. आलं 1 ते 1.5 इंच घेतलेलं आहे. मिरच्या घेतलेल्या आहेत 5. आता हे वाटून घेऊया. कोथिंबीर कोरडी करणे खूप महत्त्वाचे आहे. कोथिंबीरमध्ये पाणी राहिलं तर पीठ जास्त मावेल आणि वडी भरपूर होईल. पीठ जास्त झालं, कोथिंबीर कमी पडली तर चव पण चांगली लागणार नाही. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. तीळ 1 मोठा चमचा टाकायचा, ओवा अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, मीठ टाकूया चवीपुरतं. आलं लसूण मिरचीचं जे आपण वाटण केलं होतं ते घालायचं आहे. ते पाणी न घालता वाटायचं आहे. थोडंसं जाडसर वाटलं तरी पण चालेल. आता बेसन घालून घेऊया. साधारण 1 कप बेसन मी घातलेलं आहे सुरुवातीला. आता आपण कोथिंबीर वडी करतोय, पण ती कुरकुरीत पण व्हायला पाहिजे आणि तेल पण जास्त नाही शोषले पाहिजे. कोथिंबीर वडी जास्त तेल शोषते, तर त्यासाठी आपण एक ट्रिक करणार आहे. तर वडी कुरकुरीत व्हावी यासाठी आपण रवा घालायचा आहे. 1 पाव वाटी रवा घातलेला आहे मी. बारीक रवा घालायचा, म्हणजे वडी एकदम कुरकुरीत होते. रवा आपला वडीबरोबर शिजणार आहे आणि वडीनंतर शिजल्यानंतर आपण जी तळणार आहे वडी, त्याच्यामध्ये रवा कुरकुरीत होतो आणि वडी पण कुरकुरीत होते. यासाठी आपण रवा घातलेला आहे. 2 चमचे ज्वारीचं पीठ घालायचं आहे. आता ज्वारीचं पीठ घातल्यामुळे वडी एक संघ होते. तळल्यानंतर जी सुट्टी सुट्टी वडी होते तशी होत नाही. वडी जर एकदमच सुट्टी झाली तर तेल जास्त शोषते वडी. त्यासाठी आपण 2 चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे किंवा 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं तरी पण चालेल. आता हे सर्व एकत्र मिक्स करूया. बेसन आपल्याला थोडंसं लागेल अजून. 1 कप जर कोथिंबीर असेल तर अर्धा कप पीठ लागेल आपल्याला. सुरुवातीला एकदम नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं. कोथिंबीर आपली जसं पीठ शोषून घेईल त्या पद्धतीने पीठ घालायचं. एकदम पण खूप जास्त घालायचं नाही. आता हे सर्व एकत्र मिक्स केलं तर अजून थोडंसं बेसन लागेल. बेसन थोडंसं मी मिक्स करते. आता पाणी अजिबात नाही घ्यायचं. कोथिंबीर चिरल्यानंतर थोडीशी ओलसर होते. कोथिंबीरला स्वतःचं पाणी थोडंसं सुटतं कोथिंबीर चिरल्यानंतर. आणि कोथिंबीर चिरून पण जास्त वेळ ठेवायची नाही, खूप जास्त पाणी सुटतं. लगेच चिरल्यानंतर पिठं लगेच मिक्स करून घ्यायची. सर्व व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर दिसत आहे, तर कोथिंबीर जास्त वापरायची आणि 1-2 चमचे मी पाणी घातलं. थोडीशी कोथिंबीर कोरडी होती म्हणून फक्त 2च चमचे घातलेलं आहे. तर अशा रीतीने हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात रवा आणि ज्वारीचं पीठ नक्की घालायचं, म्हणजे वडी अगदी व्यवस्थित होते, कुरकुरीत होते, तेल जास्त शोषत नाही. आता ह्याचे आपण गोळे करून घेऊया. आता वडी तेल का शोषते? जर वडी तुम्ही कच्ची ठेवली, आतून कच्ची राहिली, वरून शिजली आणि आतमध्ये कच्ची राहिली तरी पण वडी तेल शोषते. व्यवस्थित उकडून घ्यायचं आहे. अशा रीतीने आपण रोल करून घ्यायचे. आता रोल पण खूप जास्त जाड नाही करायचा. जाड केला तर शिजण्यासाठी वेळ लागतो आणि आतमध्ये कच्च्या राहण्याची शक्यता आहे. तर अशा रीतीने हे रोल करून घेऊया. पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, पाणी उकळलेलं आहे. त्याच्यावर आपण हे गोळे ठेवून घेऊया. चाळणीला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे गोळे ते चिकटणार नाहीत खाली. झाकण ठेवूया. एक 10 ते 12 मिनिट आपण गोळे वाफवून घेऊया. वडीसाठीचे गोळे ते वाफवून घेतलेले आहेत आणि थंड करून घेतलेले आहेत. आता वडी आपली तेलकट होते, त्याचे एक मुख्य कारण म्हणजे आपण जर ह्या गरम गरम वड्या कापल्या आणि लगेच तळल्या तर वड्या तेल ओढून घेतात. थंड किंवा कोमट करून घ्यायच्या आणि मगच तळायच्या. आता थंड केल्यानंतर गोळा पण अगदी छान कापला जातो. आता आपण कापून घेऊया. आता कापताना काय होतं, हे पीठ कापताना थोडं थोडं चाकूला चिकटून राहतं, तर एक गोळा कापल्यानंतर थोडासा चाकू धुवून घ्यायचा, म्हणजे क्लीन करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित कापल्या जातात वड्या. अशा पद्धतीने वड्या कापलेल्या आहेत आणि एक जीव झालेले आहेत, एक संघ झालेले आहेत. खूप पण ठिसूळ झाल्या, म्हणजे आपण ज्वारीचं पीठ नाही घातले किंवा रवा नाही घातला तर जरा बेसनामुळे ठिसूळ होतात आणि तेल जास्त ओढतात. तर अगदी अशा परफेक्ट प्रमाणात या झालेल्या आहेत. तर असं हे
थोडंसं असं कोथिंबीर चिकटून राहते, तर ही काढून घ्यायची म्हणजे एकदम वडी छान कापली जाते. तर अशाच पद्धतीने आपण सर्व वड्या कापून घेऊया. आता वड्या तेलकट होतात, त्याचं वेगळं कारण अजून एक आहे, ते म्हणजे तेल आपण खूप जास्त कमी गरम केलं किंवा कमी आचेवर वड्या तळल्या तरी पण वड्या तेल शोषून घेतात. वडी आपण सोडतो त्यावेळी गॅस मोठा ठेवायचा आणि तेल कडकडीत तापवून घ्यायचं, म्हणजे वड्या लगेच भाजल्या जातात. हे वरचं कवर आहे ते लगेच भाजलं जातं, त्यामुळे वड्या तेलकट नाही होत. वड्या तळून घ्या किंवा शालो फ्राय करा. शालो फ्राय केल्या तरी पण चांगल्या लागतात. आता गॅस मी मोठाच ठेवलेला आहे आणि वड्या तळून घेत आहे. आता वड्या थोड्याशा तळल्यानंतर मग आपण थोडासा गॅस 1 मिनिटभर मध्यम करून वड्या व्यवस्थित कुरकुरीत करून घ्यायच्या, म्हणजे तेल जास्त शोषणार नाहीत वड्या. 1 मिनिटभरानंतर वड्या परतून घेऊया. मोठा गॅस केलेला आहे त्यामुळे लगेच भाजतात वड्या. मोठ्या गॅसवरच भाजायच्या म्हणजे तेल ओढत नाही. आता गॅस मोठा ठेवलेला आहे त्यामुळे 2 मिनिटातच वड्या कुरकुरीत झालेल्या आहेत. तर आता गॅस मी मध्यम करते. 1 मिनिटासाठी मध्यम करून घेऊया, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित शिजल्या जातील, भाजल्या जातील आणि कुरकुरीत होतील. गॅस मध्यम करूया आणि 1 मिनिटभर ठेवूया. वड्या छान तळलेल्या आहेत, आता या काढून घेऊया. वड्या तळून झालेल्या आहेत. आता या पटकन वड्या तळून घ्यायच्या, खूप जास्त वेळ तेलामध्ये ठेवायच्या नाहीत. खूप जास्त वेळ तेलामध्ये राहिला तर तेल ओढून घेतं. वड्या एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत. वड्या गरम आहेत, आतमध्ये कुकिंग प्रोसेस चालू राहते. 1-5 मिनिट तरी ही कुकिंग प्रोसेस चालू राहते, त्यामुळे या आतपर्यंत अजून शिजल्या जातील. या वड्या पटकन तळायच्या म्हणजे बाहेरून कुरकुरीत होतात आणि आतमध्ये मऊ राहतात. आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत, काढून घेऊया. दुसऱ्या वेळची वडी पण तळून घेऊया. वडी कुरकुरीत व्हावी, तेलकट होऊ नये यासाठी खास टिप्स सांगितलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आपण वडी केलेली आहे. वड्या तळून झालेल्या आहेत. मोठ्या गॅसवर वड्या तळल्या, काढायच्या अगोदर फक्त 1 मिनिटभर मध्यम गॅस केला. वड्या दुसऱ्या वेळच्या पण तळून झालेल्या आहेत, काढून घेऊया. वड्या तयार झालेल्या आहेत, एकदम परफेक्ट रंग आलेला आहे आणि आकार पण अगदी छान आलेला आहे. एक वडी तुम्हाला मी मोडून दाखवते, बघा कशी झालेली आहे. बाहेरून एकदम कुरकुरीत दिसत आहे आणि आतमध्ये मऊ झालेले आहे. तर अशा पद्धतीची वडी ही खायला एकदम छान लागते, अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत.